वहिनी पाणी आण ग. धरा. एवढा उशीर लागतो का समजत नाही? पाणीच आणत होते. ही पोरग एक तर काहीच करून दे नाही मला. हा सगळ्यांना पोर आहे तुलाच नाहीये. आली कौतुक मुलाचं सांगते इथं. दुखत आहे त्याचं. काय दुखतंय त्याचं? दुखतंय म्हणून येड्यावानी करताय ती मला. आणि जेवायला काय बनवलं? व्हायचंय थोडंसंच राहिलं. अजून व्हायचंय का जेवण? मग सकाळपासून काय करते तू? आवडतच होते. काय आवडती? सगळं घरातलं पसारतं तसंच पडेल. फक्त पोराचं बहाणा देते. पोरगा असं करते ना आजारी ते ठणठणी तर दिसतंय मुलगा. आपण त्याला दवाखान्यात न्यायचं होतं. काय बोलू नको. जा पटकन स्वयंपाक कर. भूक लागली मला. मग एक काम करा ना, ह्याला घडीभर सांभाळा ना, मग मी पटपट काम आवरते. घडीभर सांभाळा म्हणजे? बघ ना मम्मी अजून काहीच केलं नाही. मला भूक लागलेली आहे. तू काहीच केलं नाहीस का? नाही करतच होते. कधी करणार आहेस का? रोजचं रोज तेच आहे तुझं. करणारे तुला रोज रोज सांगायला लागतं का ग? पोरग पण आवरायचं घरचं पण आवरायचं म्हणल्यावर नाही जमत. मग तुम्ही घडीभर घेऊन बसा ना त्याला. आता तेवढंच काम आहे का मला लग्नाला जायचंय. माझ्या मैत्रिणी येणार आहे. माझ्या साड्या इस्त्री केलंस का तू? नाही. का नाही केलंस? पोराचं दुखत होतं एवढं सांगणार आहे मम्मी ती. काय दुखत नाही. तिचे नाटक आहे नुसते कामातून. तिला कसा वेळ पाहिजे ना असं मोकळा तेच आहे. ते जा आणि इस्त्री कर साड्या. जा लवकर. पहिले स्वयंपाक कर. मला भूक लागली. नंतर आम्हाला पण आण खायला. हे ग्लास घेऊन जाईल लवकर. तुम्ही करा ना काहीतरी. लाज वाटते का तुला? तुम्ही करा ना काहीतरी म्हणा. यासाठी आणलं काय तुला? आम्ही करायला? मग ह्याला तरी धरा. नाही मला आवरायचंय. माझं पॅकिंग करायचंय. त्याला झोपव. तिथं झोप पाळणा ठेव तिथं. त्या ह्याच्यामध्ये किचन मध्ये आलं तर स्वयंपाक कर. आणि इस्त्री कर बाई माझ्या साड्या तेवढ्या 2. जा. अहो आत्या, मी तरी लोकाची आहे, पण हे नातू तुमचं आहे ना. हो ह्याला तरी थोडस सांभाळा ना. तू सांगते मला काय माहिती नाही का? आणि आम्हाला काय पोरं झाले नाही का? मी काय पोरं सांभाळलं नाही का? मला पण सासू होती. मी सगळं करून पोरं सांभाळून सगळं करत होते जिथल्या तिथं. मला नखरे सांगू नको बरं का तुझे. जा ज्याचे सांगितलं ना ते काम करत जा. अहो पण हे तुमचंच नातू आहे. थोडा वेळ समजा. आली सगळं डोकं खायला. एक काम धड करत नाही. कुठून करून आणली मम्मी अशी? ती स्वयंपाक करता येत नाही. धुणं भांडे होत नाही. नुसतं आली का ते पोराचंच कौतुक सांगत बसती. पोराला सांभाळ नाही सांभाळ. मग कशाला हे करायचं? तुझे लाड येते. तुम्ही तिच्या संग जर भांडले ना, तुम्हाला सांगतो रुपये मिळत नाही बरं का एक जणात जरा. मग ती कामच करत नाही पप्पा. अरे काम नका करीना. माल वाढायचं बघा. तुम्ही डोक्यात लागले का? तुम्हाला मी प्लॅनिंगच कळा ना नेमकी काय चाललंय काय नाही. सांगायचं ना. मग तू काय इतके दिवस तुम्ही भाकरी खात होत्या काय? डोकं चालवायचं सांगायचं. अरे गोड बोलून घ्यायचं. मग नंतर बघू टाकू खपून या दिवशी बघू दुसरी. काय एवढं लोड घ्यायचं घेण्यान देण्याचं. हात बघू ना. तुमची गाडी आणि तुम्ही गोंधळ घाला. काय झालं म्हणजे तुमच्यासारखी जुनी झाली आहे. कांठळा जाळ करीन भाड्या फिरायला वाटत रोज बोंबलत. अहो त्या गाडीत नवीन ऑइल जरी टाकलं ना तरी सायलेन्सर मधून गळत येतो ऑइल. मला काय माहिती नवीन गाडी आणणार आहे का? नवीन गाडी हिला चालू. नवीन गाडीच्या लागलाय माग. नवीन गाडीला पैसे कुठून आणणार आहे हा? कवर चालवायची तू कप रील स्टार. कवर चालवायची ती गाडी जुनी खटारा. तुमच्यासारखी झाली वाळून पोळ झाली पार. ए बावळट काय बोलतो? तुला अक्कल बिकल आहे? बापा बोलतो का? 4 व्हीलर ढकलत आणली एकट्याने. काय वाटतं का नाही तुम्हाला त्या कॉर्नर पासून? बोलू तुझ्या बायकोला सांग. नाही पण त्याला तुमच्याकडूनच घ्यायचंय. त्याला तर तिथं तोंड नाही उघडायचं. तुमच्याकडून मागायचंय. बापाला द्यायला काय हरकत आहे? गाडी देईल की. ते कशाला मागतो? तो झालाय बायकोचा मी. रागात मागू नको. शांततेत माग सगळं मिळेल. आणि थोडे कालपुची धरणार जीवच मारीन म्हणून पैसे नाही दिले. गाडी तर घ्यायची. मला असं वाटत होती वरती स्लॅब टाकावं. तू गोडीत बोलला तर ती काहीच नसते. आणि तुला एक सांगते आधी. तिला जरा समजून सांग बाबा. अजिबात घरातलं काम. दुसरी गोष्ट पुरीच लग्न करायचे. तिथं पैसे लागणार येतं. तिकडून घेऊन इकडे लग्न करू. अरे डोक्यात जरा जास्तच मग. आणि तुमचे थोबड जरा गप ठेवा दोघींची. मी कुठं काय केलं? पैसे मिळूस तर. अहो या दोघी ना तिला नुसतं इतकं छळतात ना. ती गेली निघून ना तुम्हाला ना मला. थोडा जरा शिक करा ना. जरा शिक. ह्याला माहिती का ती आम्हाला किती त्रास देते? पोरग सुद्धा आम्हाला सांभाळायला देते. आणि आम्ही काय नाही करत? बरं सांग बरं. अरे सांभाळायचं एखाद्या वेळेस त्याला काय. तू एक काम कर बरं. ती समजावून बोलतो जरा. काय बोलू? काय पण तिला बोल ना. तिला म्हणा असं करायचं तसं करायचं. म्हणणार
आमचं नको म्हणू, तुमच्या दोघांचंच म्हणू. आपल्याला लागते ती खटारा झाली, पोरगे म्हणा. आता पावसा पाण्याचं कुठं बंद पडलं, कुठं गेलं तर काय करायचं. घे म्हणा तुझ्या बापाकडे. विचारतो तिला. बोल. काय होतंय? झोप आली? झोपायचंय? काय जगात काय तुला एकटीलाच लेकरू आहेत काय? काय झालं? बाकीचे बाया काय वांज आहेत का? हा, काय झालं पण? घरातले एक काम धड करते का तू? अहो पण सगळं मीच करते. काय करते तू? तिथं माझी ताई आणि आईच राबतायत फक्त. तू सारखं लेकरू घेऊन बसते. कधीतरी त्यांच्या हातात लेकरू द्यायचं आणि काम करत जा ना घरातले 4-2. अहो पण मी त्यांच्याकडे देते, ते घेत नाही. अगं तू देतच नाही त्यांच्याकडं. हा, काय त्यांचा कुणी नाही का तो? ताईचा भातचा नाही? हा, आईचा नातू नाही? अहो पण त्यांना मगाशीच म्हणलं होतं घेऊन बसा, मी आवरते सगळं. काय खोटं बोलते? त्यांनी घेतलं नसतं का मग लगेच? तू म्हणलीच नसशील काही. तुझा विश्वासच नाही ना घरात कोणावर. हा, सगळं दुश्मन झाले तुझ्यासाठी घरातले. अहो पण मी देते त्यांच्याकडे, ते घेतच नाही. त्यांना कुठतरी जायचंय बाहेर आईला. काय सांगते कुठं जायचं आणि काय? तिथं निवांत बसले तर म्हणे जायचंय बाहेर. आताच म्हणले मला साडी इस्त्री करून दे, मी तीच करणार होते पण ह्यो लय रडायला लागला म्हणून घेऊन बसले त्याला. कधी रडायला लागला तो? हा, फ्रेश तर वाटते, ओरडतोय, करतोय. सांगती मला. अहो त्याच दुखतंय, त्याच आजारी येते जरा. काय दुखतंय त्याचं? कुठं काय? काहीतरी झालंय का त्याला? फ्रेश तर वाटतंय. तुझे ना हे सगळे तुझे नाटक आहेत ना, हे नाटक बंद करा. नाही तर माहित का वाईट कोण नाही बघ. अहो किती काय झालं तरी आपलं एकुलतं एक लेकरू आहे हो. त्याच्याकडे नाही मग कुणाकडे लक्ष द्यायचं? सगळं मीच करायचं का? आईने काहीच बघत नाही तर, आणि त्याला घेत पण नाही तर ते इतका रडतो की बस. ए, नाटक करायचे नाही तर तसले. माझ्या आईबद्दल एक शब्द वाकडं बोलायचं नाही. जीव घेऊन नाही तर तुझा. आणि काय ग, काय बोलली तू आईला? काय बोलली? भिकारी सासर भेटलं, भिकारी नवरा भेटला. तुझा बाप काय लय जागीरदार आहे काय? कोण म्हणलं तिकडं त्याला म्हणा शोध नाही एखादा कोठ्याधीश. जा दुसरं लग्न करता. काय हिंमत आहे तुझ्यात? आपण असं काय बोलता? तुम्ही माझा नवरा आहे, मी तुमची बायको आहे, आणि तुम्ही असं बोलता? लाज वाटते तुम्हाला? हे बघ, तुला ना एकदाच सांगतो आणि शेवटचं सांगतो. ती गाडी खटारा झाली. माझा बाप 5 लाख द्यायला तयार आहे. तू तुझ्या बापाला 10 लाख मागायचे. काय 10 लाख? आणि त्यांनी जर पैसे दिले नाही तरी इथून चालतं व्हायचं. क्षणभर पण इथं थांबायचं नाही. अहो पण त्यांचं अगोदरच माझ्या लग्नाच्या वेळेस कर्ज घेतलेलं तेच फिटलं नाही ना. आज 10 लाख कुठून देते नव्हते? हे बघ, ते काय मला बाकीचं सांगू नको, नाही तर जीव घेईल मी तुझा. आणि माझा भाऊ पण आहे अहो, त्याचं पण ना. तुझ्या भावाचं सांगू नको मला, त्या बेटोरण्याचं. त्या नालायकाला अक्कल तरी का ढुंगण धुता येतं का त्याला? त्याचं सांगू नकोस मला तू. अहो पण सगळं तुमच्या भरोशावर आहे हो. आणि माझ्या बापाने काय काय करायचं ना. त्यांनी आता एवढं लग्न करून दिलं, एवढं डांगा डोंगा तुम्ही सगळं म्हणले ते केलंय त्यांनी. नाही तेवढं दिलंय तुम्हाला. ते उन्हा धुणं सगळं काढू नका, मला काय माहित नाही. 10 लाख घेऊन यायचे तर या घरात राहायचं. अहो पण जेव्हा बापाने लग्न करून दिलं तेव्हा तुमच्या हवाली करून दिला ना. जीभ आहे तुझे, जीभ कापून टाकल. जीभ तुम्ही तुमच्या हवाली करून दिलं ना हो. जीभ कापून टाकल. जास्त बोलली नवऱ्याच असतं ना. जीभ कापून टाकल बोललीस तर. एक शब्द तोंडातून काढायचं नाही. गप गुमान घरातलं काम करायचं आणि 10 लाख आणायचे बापाकडून तुझ्या. नाही जमलं त्याला म्हणा वावर वेग भाडकावला. कळलं का? कळलं का? ते लेकरू रडतंय, त्याला 5 लक्षात ठेवा. 10 लाख जर नाही आले तर इथून चालतं व्हायचं. क्षणभर पण थांबायचं नाही इथं. आता काय करायचं? कशी 10 लाख आणायचे? बाबांकडे 1 रुपया पण नाही आता. तेच कर्ज फेडता फेडता त्यांचं पार नाकी नळालंय. कसं करणार आहे सगळं? बघू एकदा बाबांसंग बोलते. काय सांगितलंय तिला. काय सांगितलं? तिला सांगितलं 10 लाख दे म्हणलं. बोलला का? बोललोय तिला. बोलन ती बापाला तिच्या आता. चांगला दम टाकलाय. चांगला दम टाक. तुला घाम आलाय? घाम आला नाही तर काय. बोललाय पण व्यवस्थित? हो बोललोय नाना. आता कुठं निघाल? गावात चाललंय. काय करतो? आलो जरा. मग तिचा बाप पळ तू बोललाय ना जरा व्यवस्थित? हो बोललोय.
बाप असला आणि ते सासरा असला. राम राम जाऊ. नाराज असतील जरा. ये गो राम राम. राम 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 राम. काय 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 येणं केलं पुरी भेटायला एवढी मनात पडली काय तिथं भेटायला लगेच काय ग? चालू चालू. अहो ये बाबा, तुम्हाला काय थोडीफार लाज वाटायला पाहिजे. जरा आमच्या घरी येतात तुम्ही, पायात चपला नाही, नीटनेटके कपडे नाही, हातात कोणत्या तिदाराची पिशी. रानात काम चालले होते म्हणलं मग चालता चालता आपलं 100% खरं रानात कामं चालली म्हणून कसं बोंबलत निघायचं हे तुम्हाला पटायला पाहिजे ना काय गोष्टी. हा 2-5 मिनिटं बोलतो जातो. काही जास्त वेळ नाही थांबणार आहे. काय मला तर पटतच नाही भाऊ तुमचं. काय काय तुमचं तुम्हाला काय आता काय. अहो या 2 एकर इकावा, जरा नीटनेट करावा. ते पोरग आहे ना. हाय पोरग म्हणजे काय पोरग आहे मग काय उपाशी मारायचं काय. त्याच्यासाठी काहीतरी थोडंफार ठेवावंच लागेल ना. थोडंफार काय हाय तू एखाद्या एकर इकावा, जरा नीटनेट करावा, जरा माणसात चव नाही जात. तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजे ना. शेजारी पाजारी काय म्हणतील राव, आमचे पाहुण रावळे काय म्हणतील, ती पिशी कोणा तिदाराची, तुमचा अवतार कोणा तिदाराचा, निघाले बोंबलत मग निघाले तोंड घेऊन लगेच. पूर्ण फोन करायचा आणि लगेच बापाने यायचं. नाही ती पोरगीच घेऊन जा बरं. नाही हो, नाही तसं नाही हो. तसं लेकर आता तुम्ही एवढा जीव लावताय लेकराला, मग आता कशासाठी. त्याचं बी कोणचा उपकार नाही केला, मेहरबानी नाही केली तुम्ही आमच्यावर. आम्ही झक मारली, मुंबई बघितली, काय सांगायची आहे ती बरं. जावा गेला आता ती बाहेर. हा हा काहीतरी घाईत असतील कामात. काय पुरी खुशी आहे बाहेर बघ कोण आलं ते. तुम्ही आले. तो फोन केला का आणि तुला 10 वेळा सांगितलं थोपाट घेऊन त्याला जरा नीटनेटके यायला सांगत जा म्हणून. पायात नाही चपला, नीटनेटके कपडे नाही, लोक काय म्हणतील. ती मग घालू त्यांच्याकडे आहे म्हणजे काय, 1 एकर 2 एकर नीटनेट करा. बाबा तुम्ही कशाला आले इथं. अरे तू आता लेकरासाठी यायचं नाही का रे मग. ठीक आहे, हाय आतमध्ये खेळत आहे. अहो पण बघा ना तुम्हाला कशी वागणूक देतात हे लोक. आता चालायचंच ना बघ. आमचं जाऊ दे रे. तू तर नीट आहे ना बाबा. मी तर का आता कशी राहते ना माझी मला माहिती. हे मला सासू नीट बघत नाही, सासरा नीट बघत नाही, नणंद बघत, सगळे मला सासरवास करते तिथं. मी जारवानासारखे दिवसभर राबते तरी मला काही सुखाने एक तुकडा नीट भेटत नाही. नवरा तर जीव लावत असेल ना बा. नवरा तो त्यांचं ऐकून पारच येडाच झाल्यावानी झालाय. सगळं त्यांचं ऐकतं. जातील दिवस निघून जातील, नको टेन्शन घेऊ. आहे ना मी पाहतोय ना. अहो पण मी तुमची आहे, पण हे नातं तर त्यांचं आहे ना. त्याला तर घेतलं पाहिजे ना. 2 शब्द त्याच्या संग पण नीट बोललं पाहिजे ना. लेकराला जीव लावला पाहिजे. त्याला पण हासका वसक सारखी, त्याला पण चिडाचिड. इकडच आला कशाला आणि तिकडच गेला, त्यांच्या खोलीत गेला तरी ते बाहेर काढतात त्याला हाकलून. अजिबात नाही. होईल लागेल. ऐक गाडीचं आहे ना, करतो काहीतरी, फक्त थोडासा वेळ द्या म्हणावा. आपण 10 लाख रुपये जाऊ दे. 10 लाख रुपये थोडे नाहीत ना बाबा ते. मग तुझ्यापेक्षा लय अप्रूप आहेत का 10 लाख रुपये. आणि तुम्ही कुठून देणार आहेत. अजून माझ्या लग्नाचंच कर्ज भेटलं नाही बाबा. ऐक थोडस आहे ना, क्षेत्र विकूत आपण आणि तुझ्या नाही तसं काय करू नका. अजून ह्याचं भविष्य आहे पुढे जाऊन, त्याला काय काय करायचंय. अरे तुला अडचणीत सोडून त्याचं भविष्याचा विचार करत बसू का मी अगोदर. तू जर आणखी लागल्याशिवाय मी त्याचा कसा विचार करू शकतो. तसं नका करू बाबा. मी ना ही गोष्ट सगळी हँडल करते. तुम्ही इथं येऊ सुद्धा नका. तू एकटे तू कशी एकटी हँडल करू शकशील रे. आता एवढं सगळं वातावरण सांगते तू तर आपल्याला, आणि मग पैसे दिल्यावर थोडस त्यांना थोडीशी माया येईल, जीव लावतील तुला. असं होणारच नाही बाबा. हे उलट ही वस्तू दिली ना तुम्ही, अजून 4 गोष्टी मागणार, अजून 4 गोष्टीला मला येडवणी करणार. पर मला मरायची बारी आणली हो यांनी. दिल्यावर फरक पडेल थोडं. काहीच फरक पडणार नाही. उलट ह्यांची अपेक्षा अजून वाढन. त्यांनी अजून आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे.
आणि आपण सगळं विकून कसं राहणार ना. आता तुझ्यासाठी तर करावंच लागेल ना नाही बाबा. पोराला जीव लावतील ते. बाबा तुम्ही एक काम करा, आज आलात चहा घ्या, पाणी घ्या आणि परत जा. तुम्हाला बोललेलं मला नाही आवडणार. ह्या प्रसंगात तुला कसं कसं ठेवू शकतो, सोडू शकतो बाळा? तुझी 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 काळजी नाही कर मला. तू असं बोललं मला काय वाटेल? बाबा तुम्ही खरंच, मी सांगते तेवढं करा. मी बघते ना ह्यांचं काय करायचं ना, ती मी बघते. अरे तू काय पाहतेस? तू एकटी आहेस इथं, कोण आहे का तुला साथीला? आणि तू किती लढून लढून एकटी पोरगी किती लढू शकतेस? मी जवळ माझ्यात जीव आहे ना तवर लढन. लेकरू बाळ, तू एकटी नाहीस ना. बाबा ह्याचं पण भविष्य ना, ह्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही, माझं नका काळजी करू. तू तुझी काळजी घे बा, त्याचं आहे, त्याचा बाप जिवंत आहे ना. मग मी तेच सांगते, जवळ तुम्ही आहेत ना तवर ह्याची काळजी घ्या. मी माझं कसं लढायचं ना, मी माझं बघते. कसं ह्यांना तोंड द्यायचं आणि कसं ह्यांना अद्दल घडवायची ही माझ्या हातात आहे. आणि जर तुम्हीच असं करत राहिले ना, देत राहिले ना, ते अजून घ्यायला तयार आहेत. ते नाही नको म्हणणार नाहीत. आणि ह्याच्यामुळे मला आज जागावं लागतं, नाही तर मी बघितलं असतं माझ्यासारखं लेकरू. काळजी घे त्याची पण घे, तुझी पण. लय वाईट वाटतं का तुझ्याकडे पाहिलं? आता तुम्ही लग्न करून दिलंय ना, असं समजा की तुमची पोरगी मिली म्हणून. असं नको रे बोलू, असं नको बोलू. परत जाऊ द्या, चहा घ्या. आणि तू भेटलीस, तुला पाहूनच असं बरं वाटलं. जाऊ द्या. चल काळजी घे, जातो आहे. आता आलं की परत काहीतरी ऐकावं लागेल. हा ना, ते तुम्हाला बोलते तो, मला तर मला बोलते, पण तुम्हाला कुत्र्यासारखं बोलते. अडचण आली तर मी गिऱ्हाईक पाहतोय, पैशाची व्यवस्था नाही, करतो, नाही, तू टेन्शन नको. तसं काहीच करू नका तुम्ही. नाही 10 देत आले तरी 5 तरी देऊ. नको नको, तसं काहीच करू नका. तुम्ही आज 5 दिले, उद्या ते 10 मागतेन, उद्या 20 मागतेन. आपल्याकडे आहेत का तेवढे? काळजी घे, जातो आहे. जेवण नाही तर चहा घेऊन गेले असते. तुझी स्वतःची काळजी घे. आणि माझं काहीच टेन्शन घेऊ नका, मी बघते. पण तरी सुद्धा आहे ना, मी 10-5 का होईना, निम्यार्धे का होईना पैसे देतो. नाही नाही, तसं काय करू नका. मी तुम्हाला सांगितलं ना, मी सांगते तेवढंच करा. काळजी घे, जाऊ. आणि दादाला नीट सांभाळा. हो. जाऊ दे आता, बाबांना तर समजवलं. बाबा लय बात करू शकतो काय? लग्न झाल्यावर लेकरांचं आहे ना, राहावाच लागते. त्रास कधी आले बाबा? आलतो आत्ता चालतो. भेटले का ताई साहेब? भेटले? हो भेटले यार, पण जरासा नाराज वाटलं लेकरू. आता एवढं तेवढं चालूच असतंय. तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांच्या छोट्या भावासारखा आहे. एकदम बारीक लक्ष देऊन माझी नजर आहे त्यांच्यावर. हा ना राव, एवढं मोठं घर, मला वाटलं चला लेकराचं कल्याण होईल, जीव लावतील, पण सगळ्या गोष्टी ऐकतोय. पण आता काय करा, सगळ्या गोष्टी मोठं घर बघूनच होत नसतात बाबा. तुम्ही फक्त मोठं घर पाहिलं, पण माणसं नाही पाहिली. माणसं लई नीच येतं. ही ताईसाहेबाचं लय हाल करतात. मला मस्की येते, पण काय करणार, मी पण ह्याच घरचा अन्न खातोय. पण आता काय करू शकतो आपण? लग्न झाल्यावर लेकराला आता ते काय दुसरी गोष्ट आहे का? दिवस तर काढावा लागतील. ईश्वराच्या मनात असलं तर बदल होईलच की काय. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे इथं. ताईसाहेबांची नक्की काळजी घेईल. बाकी बहिणीचं काय चालू आहे? काळजी घे तू पण. बहिणी सारखीच आहे माझ्या ती पण. तुला भेटलं तरी बरं वाटलं थोडस. चला नाही काय दे लक्ष, मग जातो आम्ही. तुम्ही बिंदास जा, काय अडचण नाही. येतो दादा. हा चालेल. बघितलं बापाला कशी बोलली ती? मला वाटलं नव्हतं ती अशी करण म्हणून. आपण तिला एवढं हाणले मारले, एवढा त्रास दिलाय. मला वाटलं आता बाप आला ना, बापाचे चांगलं रडण कडण पाया पडण की पैसे द्या, हे द्या. पण हे सगळं उलटच झालंय. बापाला उलट धीर द्यायला लागले. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही असं करू नका, तसं करू नका, काय वावर विकू नका, काय नका, मी खंबीर आहे, मी बघते सगळं. बाप देत होता ना चांगला. काय झाले? अरे झालं काय झाले? झालं काम, आता आलं ना तू. बसा. काय काम झालं? मग पुढं काय दिलं तिच्या बापाने? काय नाही दिलं? अहो ती सून काय म्हणती? तुम्ही म्हणले तिला गोंजारा अंधारा त्याच्याकरता मी निघून गेलो. तुम्हाला वाटलं आणलंय त्यांनी काहीतरी आणले, दगड आणले, काहीच नाही दिलं. काहीच नाही दिलं.
उलट बापाला म्हणती तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही शेती विकू नका, तुम्ही पैसे देऊ नका, मी सहन करायला खंबीर आहे, मी सगळं इकडे बघते, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं. अहो तिने घरात तर नाही आणलं बापाला, बाहेरच्या बाहेर आम्ही सगळं ऐकत होतो. हा मला वाटलं हिला एवढं टॉर्चर केलं थोडी तरी होईल, पण अजिबात नाही, ही बापाला धीर द्यायला लागली. उलट झालं सगळं इथं तर. तेव्हा चोपायची ना धरून. काय आता त्याच्या बापासमोर चुकू काय? नाही नाही आपण आहे ना काहीतरी आपल्याला शाळा केली, काय शाळा करते? काहीतरी काय मार्ग काढायला पाहिजे ना. काय मार्ग काढायचा? काहीतरी काढू. काय गप्पा काय चालल्यात? काय चाललं? सासरे आलते. हो आलते ना. ते कुठे ठेवले पैसे? ते पैसे ना, अरे सांगते ना, ते पैसे ना लय मोठे होते, घरात आपल्या जागा पुराणा पोत्यात भरून ठेवले तुझ्या बायको जवळ. पोत्यात भरून ठेवली. जातो का? बाहेर अरे फटका कवडी नाही दिली तर सासऱ्यांच्या भिकारीनी. तू काय सांगतो मला म्हणे मी लय पोरीला दापलं ना, आमकं केलं तम केलं, मला हुशार घामी उस्तर हल्ली ना, आमकं केलं, काय सांगतो? हे काय करते तेव्हा? ते म्हातारा आलता कशाला इथं? आज तुझं म्हातारं पोरीला धीर द्यायला. अगं कशाच पोरीला धीर द्यायला? ते देत होता, उलट पोरीने बापाला धीर दिलाय की देऊ नका म्हणून. त्यांच्याकडे काय कमी आहे, हे कमवतील, तुम्ही अजिबात द्यायची नाही, कवडी द्यायची नाही. हे नुसतं लादाड झालं, याचा पावरच संपलाय. आणि अजून आपली चुगल्या करीत होती, मला असं करता आणि तसं करता, हंता मारता. तुझं अजिबात लक्ष नाही बरं का तिच्याकडं. बरं ऐका, जरा बघ तिच्याकडं. 2 मिनिटं ऐका. घाई घाई काही निर्णय घेऊ नका कुमांडाचे, शांततेत पार पाडा, नाहीतर काही मिळणार नाही. आता काय निर्णय घ्यायचा आहे? मला काय आता वाटतं वेगळा निर्णय. जे काय ते नीट बोला ना. काय काना कानात सांगायला? इथे भीतीला का नसतील? जमन का? बोल, तयार आहेस का? ठीक आहे, आता तुम्ही म्हणतायत तर तुमच्या शब्द पुढे कमी. कसं म्हण? चालते. चालते बघा बरं का, आताच निर्णय करा, नाही तर परत कुठं नको, नाही तर सगळे जायचे कार्यक्रम व्हायचा, ये उद्योगान बस खांद्यावर नको व्हायला, मोकर घ्या त्याने गावातच चव जाईल, सगळीकडे चव जाईल. लय प्लॅनिंग करावं लागेल कोणची गोष्ट, त्याशिवाय जमणार. बरोबर आहे. आपल्याला काय दिवडी पिटवायची नाही, गपचीप आपलं काम करायचं. तिचा काय उपयोग तरी का घरात? आता एक काम करतो मी इकडे. तसंच खरं. खुशी बाहेर आहे बरं. अगं खुशी, आणि त्याला इकडे रडतोय ना गं, किती त्याला घेऊन तू काम करणार आहेस, आणि माझ्याकडे ते माझ्याकडे मी काय म्हणतो माहितीये का, आपण जाऊ राहणार बरं का. कुठं मोबाईल? आता सगळेच येत घरी, ऊसाच थोडा खोडावा पडलाय, तेवढा येचून घेऊ. काय वाटतं? चालतंय की. काय केलं? ती एकटी तरी किती करणार, आम्ही पण येतो मदतीला तिथे. आम्ही येतो तुझ्या मदतीला, काय अडचण नाही. तुझा बाप आला होता घरात का आणि नाही? काय होईल, तुम्ही दोघं जण खोडावा याचा, तू पोराला सांभाळ, पूजा तू जा शिकली, तुला गाच नुसती घरात बसू नको. तुला काय काम कळत थोडी मग सांग नाही मी पोराला सांभाळते ना, आपण येते तो मी पण. पोराला सांभाळ, तू जरा एक काम करू लागत असेल म्हणलं की नाही, आणि संध्याकाळी आज भेटायला मी तोच करायची, तिला पोरामुळे होत नाही. मला समजलं का? तुझ्या वडिलांना बोलवायचं ना जरा घरामध्ये, पाहुणचार करायचा, चहा पाणी द्यायचं जर शिकत नाही तुम्हाला, आखली नाही का? नाही ते म्हणजे पुढे गेला नाश्ता करतो म्हणून. मग घरात काय आपला नाश्ता मिळत नव्हता काय? याला तर अक्कलच नाही बाहेर खावला. मी नव्हतोच घरी. नव्हता घरी म्हणजे नुसता येत बोंबलं थिंडतो तो का म्हणता आमचं. मग ते काय इतक्या लवकर का केले? थांबायचं त्यांनी, जेवण खावण करून द्यायचं. नाही त्यांना ते पुढे जायचं होतं ना, पुढं काहीतरी काम होतं पुढं, म्हणले जातो मी. अच्छा, बरं बरं बरं, ठीक आहे. बरं आता एक काम करा. बाकी तू जेवण वगैरे केलंस ना? हा जेवली जेवली जेवली. सगळं झालं. हा. आपण पण जेवण नाही नाही जेवण नको आता. पहिलं काय करू, दिवस मावळत चालला, 5 वाजता आले पटकेस तेवढं करून 1 तासात 6 वाजता मी मग सगळेच मोकळे होऊ. आहे का नाही? हा. मग काय 5 भूक लागली काय? अहो, नाश्ता नको का? मी दुपारी जरा जेवले कमी तर मला एवढी घाती, एवढी पोचली तरी तुला अक्कल नाही. बरं चला, कशाला चांगल्या कामासाठी कशाला नाही आणि काय? गेलं, बरं, पोराला घे तू. मी घे घरी पटकेस, उचल बरं. नाही, पहिलं पोरगं उचल तू. त्याला रडून नको देऊ अजिबात.
हा हे काम करते तू त्याला सांभाळ. पूजा चल बर तू हा तेवढं पोरला सांभाळ आणतो फडके इचून घे तू सगळे. बरं बरं हा आणि चला चला की चला चला आलो आलो चला चल पुढं चल चल ना चला अगं चल गे ओके माझं जिरवतं आता. चला ना आता. चला चल. झाली का पैशाची? हो झाले बा तुझे 10 लाख रुपये? नाही नाही एवढं कुठलंही व्हायचं रे. आता ते एक जणाला वावराचं केले 5 लाख रुपये झालेत. घेऊन जाऊ म्हणजे तेवढं थोडंसं समाधान वाटेल त्यांना. चालतं जाऊ आपण. तू थांब नाही तर थोडस लक्ष ठेव. मी बाबा येतो. एवढे पैसे नेणं काय सोपं आहे का? 6 लाख रुपये ठीक आहे. 5 लाख आहेत 6 5 नाही. लाख आहेत का? चालतं येतो मी तुमच्या सोबत. जाऊ दे नको ती लई हे होईल. ऐक अय आद्या कधी काम करायचं सवय नाही. बाप दादा तिथं बसलाय पलीकडे काँग्रेस उपटली. इथून ट्रॅक्टर यायचं परत ट्रॅक्टरच्या खाली गेलं सगळं तुडवलं ना तर सगळी बेकारी होऊन जाईल माहितीये का? काँग्रेस उपटायची ऐक नाही. ना तू तू एक तुम्ही काम दोघं कर. जण जा. तुझा बरं नाही थांब 2 मिनिट. तुझा खाल्ला बांधाला ते खाल्ला बांध क्लिअर करून घे. हा. कोणत्या खाल्ला बांधाला थेट लांब उसाच्या खाल्ल्या बांधाला इथं काय ते तुझं ट्रॅक्टर काम गेला नाही पाहिजे ना काय काम लोकं. नाही तू खाल्ल्या बांधायला डायरेक्ट जा. आठवलं पटापट हात पगार घ्या उचलून पटापट म्हणजे सगळं उरकन सगळ्याकडून सगळ्यांनी हातभार लावल्यावर घ्या रे एकाच पटापट. रानात गुतल्यावर काय येतावा आवरा. हा तू जा. हा, तू एक काम कर पुढे आधी जा ए, पलीकडे. आधी तू एक काम कर. ही झालं उपटाय झालं नंतर काय ना दोघं जण उपटायला ती झालं पलीकडे घेतात करून तेवढं. हा हा जा तुम्ही जा. ते उचला आपलं साला एवढं आपण 3 जण करून घेऊ 2 जण. तिकडं नका बघू इकडं जाळ करा. डोक्याची मंडई नका करू घेणं द्यायची. ए पूर्वी त्याला खाली घेऊन बस. तू एका सावलीला बस बाई त्या पोराला घेऊन बस एक कुठं तरी. कुठं आमच्या माग माग येते. लई पुरीने पैशासाठी हाल काढले. काय करावं पैसा लई वाईट असतो. एवढंच त्याला माणसांना बरं वाटेल. नाही 10 ते 5 लाख काय बरं वाटेल. बघ बरं दारू दाजी राहणार तिथे काही कामाला म्हणायचं हा जवळच आहे शेत. मग सगळीच गेली असतील बहुतेक राहणार. तिकडेच द्यायचे काय करायचं? हा जाऊ सगळीच भेटतील मग तिथे. चला मग काय राहणार जाऊ. आओ मी काय म्हणते ट्रॅक्टर तिकडे पाळे घालाय बोलूला आपण इकडे काय करतात आपण? जीव घ्यायचाय तुझा काय मारून टाकायचंय तुला. अहो काय वाटतं का नाही? कसं बोलताय तुम्ही असं? कसं बोलताय म्हणजे तुला बोलायला लाज नाही का वाटत? हा काय म्हणली तू माझ्या आईला? काय म्हणले? नवरा भिकारी सासर भिकारी. लाज वाटते का तुला? अहो, पण मी काहीच बोलले ना. लाज वाटते? काहीच बोलले नाही. अरे माझ्या आईला म्हणते तू भिकारी, माझ्या वडिलांना म्हणते भिकारी. नाही तुझा बाप भिकारी बाप. 10 लाख रुपये मागितले होते त्याला. फक्त 10 लाख दिले का त्यांनी? अहो फक्त 1 रुपया तरी दिला का? फक्त फाटके कपडे घालून आला दारात आमची आबरू घालायला अख्ख्या गावात. अहो फक्त 10 लाख म्हणजे काय थोडेच का होते? अरे 1 वावर ऐकलं की काय त्याला म्हाताऱ्याला काय वरती न्यायचं काय? आपण माझा भाऊ पण आहे ना त्यांच्या माग. तुझ्या भावाचं नको सांगू ग मला. भावाचं नको सांगू मला. काय तुझ्या भावाचं सांगू नकोस मला. हे बघ जितका त्रास दिलाय ना तितका तुला आता सहन करावंच लागेल. यार मी काय म्हणतो त्याची एकट्याचं काम नाही ती. चला आपण जाऊ. आणि तू ऐ, इथं लक्ष ठेव. कोणी आलं तर आवाज दे. त्याला घेऊन बस. चला लवकर चला. कोणी यायच्या आत चला. काय झालं? जे नको होतं तेच झालं. एवढी चांगली सोन्यासारखी पोरगी ह्यांनी औषध पाजून मारली. पण वाचवलं पाहिजे. पण ज्यांनी स्वतःच्या सुनेचा विचार नाही केला ती माझा काय करणार इथं? मला पण मारायला मागं पुढे बघणार नाही. पण वाचवलं पाहिजे. देवा गारा नाही ऐक वाचव पुरीला द्या. मोबाईल
मालकाचा दिसतोय. निदान व्हिडिओ काढल्यावर तरी काहीतरी होईल. तिला शेवटचा श्वास घेताना बघायचंय मला. एकदम कामच लय उड्या मारत होती ना, कसा आवाज बंद केला बघ आम्ही तिचा. चला सारेच काम करते तिथं तर. कामाधंद्याचे दिवस आहेत ना. हो माता. ओ पाहुणे राम राम. कसं काय आलं हो बापरे. हा ना पाव पेरा पेरीची गडबड असेल ना. हा 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 लेकरू खेळत आहे. काय 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 लय लांब आले. बाबा तुम्हाला शब्द दिलता 10 लाख रुपये नाही झाले, हा हा पण पैसे काय आणले 5 लाख रुपये आणले ना. आता काय गरज हाऊस नाही, आता जा. आम्ही गाडी बुक केली. ये ना, काय पैसे गरज नको, नव्हती. नको, नको. ना आणलेत ना आता केलंय तुमच्यासाठी एवढं सगळं, मग कसं नाही नाही पैशाची काय गरज नाही. नाही धरा. हा देते तर घ्या की, एवढं मानाने आले तर. नको, पैशाची काय करायचं आपल्याला. नको लेकरासाठी अहो, पैसे ठेवा, पुढं ठेवा, काय. आपण नंतर बघू. ठेवा ठेवा तुमचे. नाही पण आहे ना हे ठेवाच पैसे बरं का. लेकरू दिसा ना हो आमचं. आहो ती तिकडं खाली गवत काढते. गेली का हा गावात टाकी. दीदी पिल्लू? चला ना घरी जाऊन बसू आपण. चला ती का ती येईनच येईन मागून. चला चहा पाणी करते तुम्हाला. चला अहो येईन ती. चला चहा पाणी करते. बघ बरं हाकल जाऊ आपण चहा. लेकराला पाय कसं असतं बापाचं मन अहो, लेकराला पाहिलं अरे इकडे इकडे ह्या साईडला. अरे तिकडे नाही कडवळत कुठे असेल लेकराला इकडे कसं बघाय. लेकराला पाहिलं बापाचं मन लय मोठं होतं. बाकी काय काय पडली काय झालं. पडली कशी काय पडली बाई. अरे काय केलं पोरी. खुशी ए पोरी उठ ना. काय झालं. औषध प्यायला वाटतं लेकरू. अरे पैसे आणले तुझ्यासाठी. काय माहिती. खुशी उठ ना. आत्महत्या केलीस. आता उठ ना. आता खुशी उठ ना. पोरी आम्ही तुला काही करायला लागले. पैसे आणले होते ना तुझ्या बापा. आम्हाला वाटलं नव्हतं. आम्ही म्हणलं गवत काढते गवत. आम्हाला काय माहिती. खुशी चला चला चला. बघ ना खुशी. आय पोरगी. लेकरू आलं लेकराला कसा विचार आता आम्ही काय करा. बघ ना तुझ्या आम्ही तरी थोडं काय केलं ते. आता ती एकटीच इकडे आली आणि एकटीच गोंधळ केला तिने. तुम्ही जर ध्यान ठेवायचं ना, समजून सांगायचं ना माझ्या लेकराला. आता काय करू. पुरी उठलं ग तुझा बाप आला गे. लेकराचा कसा विचार नाही केलास तू. उठ ना दीदी. अरे तू म्हणला होता ना मी ध्यान ठेवतो बाबू. त्याचं काय तेव्हा पण काम करते. ध्यान ठेवायला. आत्महत्या का केलीस ग पोरी. आत्महत्या नाही केली. आत्महत्या नाही केली. आत्महत्या नाही केली म्हणजे. आत्महत्या नाही केली. मी तुम्हाला म्हणलं होतं काय साहेबावर ध्यान ठेवलं. मग तुझ्याच भरोसा होतो. मी ध्यान बी ठेवलं पण ह्यांनी तिला औषध पाजून मारलं. एवढा बिडा झाला काय तू. कुणी औषध पाजली. कुणी पाजले. काही नाही घेत काय कोणाचं. तुम्ही असं करू नका. काय केलं दादा काही झाले सांग बाळ खरं. लवकर बाबा. ह्यांनी औषध मारलं. काय येडा झाला तू. माझ्या सोन्यासारख्या लेकराला औषध पाजून मारलं. आम्हाला काय पडलं पाजायचं. अरे एका लेकराची आई तुम्ही मारली. निघ निघ. नाही नाही तुझा पुरावा आहे. अरे कसला पुरावा? मोबाईल चोरला काय. माझं लेकरू. बाबा थांबा, काय काळजी नका करू. आता फोन कोणी केला तुम्हाला. अनिकेत हा मी मोबाईल दाखव. शिव मालकांचा मोबाईल आहे.
आणि ह्यांनी इथं औषध पारून ताशाबाला मारलं आणि तुम्ही सोन्यासारखी मुलगी मारली. हो काय नाही या केलं. सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग केलंय, आमच्यापर्यंत प्रूफ आलाय. आता तुमचा खेळ संपला. तुम्ही यात आता- यात व्हिडिओ हो का? मोबाईल दाखवा. एवढी सोन्यासारखी पोरगी मारली. काय कमी केलं तुम्हाला? औषध पाजून मारलेलं व्हिडिओ. अहो नीच माणसं येत काय माणसं आहेत होई? असं काय हे झालं प्रूफ आहे. नीट बघा साहेब. आहे आपल्याकडे सगळं. अहो, काय कमी केलं माझ्या चांगली पोरं मारली. अहो तुम्हाला गाडीला पैसे पण आणलेले राव आम्ही तुमच्यासाठी. प्रूफ आपल्याकडे जमा करा. सोन्यासारखा लेकराचं कसं बाबा. तुम्हाला विचारणार नाही. काय काळजी नका करू. तुम्ही उठा. गाडी बोलव. साहेब, माझं लेकरू गाडी मारलं. बोलावलेली. एवढं सोन्यासारखं हो, याला लेकरं. हो, थांबा तुम्ही- तुम्ही. हा? थांब, थांब. ए, पकडा त्याला. हो, त्या बाईला पकडा. आणि चोर तर चोर आणि वर शिरजो. कुशाल मारलं. पुढे जात नाही. यांना खडी फोडायलाच पाठवतो. आता बघा जायचं नाही कुठं हो. सोन्यासारखं लेकरू मारलं. अरे यांना सुट्टी नाही द्यायची. यांना सुट्टी नाही आता. अरे दादा तू फोटो काढूच वाचवायचंच नाही रे पुढे. अहो, बाबा ह्यांनी ह्यांच्या सोन्यासारख्या सुनाचा विचार नाही केला, माझा काय केला असता. काय करत होते तुम्ही? त्याला सुद्धा मारला असतो. यांनी त्याला सुद्धा मारला असतो. थोड्याशा पैशासाठी एका चांगल्या मुलीचा तुम्ही बळी घेतलाय. याची तुम्हाला शिक्षा भेटेल. लेकराचं. सारख्या लोकांमुळे पोरांना प्रॉब्लेम यायला लागल्यात आता. सगळ्यांना वर संशय घेतात लोक माहिती का? चांगली पोरगी मारली. त्या लहान बाळाला बाबांच्या ताब्यात द्या आणि ती बॉडी ना कुणी गाडीमध्ये सांभाळायचं पाठवा. त्याला? चला ह्यांना घ्या. तर घ्या यांना ताब्यात. मध्ये टाकायचं. काय काळजी करू नका. याला झाली ती गाडीमध्ये गोष्ट झाली. चला. यांना कडक शिक्षा होणार आहे. माझं सोन्यासारखं लेकरू गेलं. देवा. टाका गाडी त्यांना. चला या. काय सगळ्याला हा, चल. हा, आता वकील नाही, आता कुठेच नाही वाचू शकत तुला. चला. गेली ना रे तुझी आई सोडून.